आज मिलनाची भाग 21 मानसला समजलं होतं की माधुरी त्याची सख्खी बहीण आहे. तेव्हा तो तिच्या रूममध्ये धावत जातो. मानस माधुरीच्या फोटोजवळ जाऊन बसून रडत होता. मागून प्रियाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा त्याने मागे वळून बघितलं आणि तिच्या कमरेला दोन्ही हाताने गच्च मिठी मारून तो पुन्हा रडू लागला. प्रिया, मी खूप कमनशिबी भाऊ आहे ना. मी प्रत्येक वेळेस माझ्या बहिणीच्या आनंदाच्या आड येतो. जर लहानपणी माझी तब्येत खराब झाली नसती तर आज इथे माधुरी राहिली असती. आणि आज माझ्यामुळेच तिची मॅरिड लाईफसुद्धा बर्बाद झाली आहे. माझ्यामुळेच भाईने तिला पुन्हा आपलंसं बनवायला नकार दिला. ती किती खुश होती, भाईवर ती किती प्रेम करत होती हे तर तुला पण माहीत आहे ना. पण माझ्यामुळे आज पुन्हा एकदा सगळं काही बर्बाद झालं आहे. ती पुन्हा एकदा तिच्या प्रेमापासून दूर झाली आहे. मी किती कमनशिबी भाऊ आहे ना प्रिया. मी तिला वचन दिलं होतं की आयुष्यभर तिची ढाल बनून राहणार. आणि इथे काय झालं, मी तर आयुष्यभरासाठी तिच्या दुःखाचं कारण बनून गेलो. आता मी कुठून माझ्या बहिणीला, माझ्या माधुरीला परत घेऊन येऊ. मी तिला कुठे शोधू. मी जेव्हा तिला माझं रक्त दिलं होतं तेव्हा तूच म्हणाली होतीस ना की आता तुमचं रक्ताचं नातंसुद्धा झालं आहे. आता माधुरीच्या आनंदाची आणि तिची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी आहे. पण आमचं तर जन्मापासूनच रक्ताचं नातं होतं. तरीसुद्धा मी तिच्या आनंदाची काय तर तिचीसुद्धा काळजी घेऊ शकलो नाही. मी तर तिच्या आनंदाचा खुनी बनलो आहे. माहीत नाही ती कुठे असेल आणि कशी असेल. म्हणत मानस प्रियाच्या कमरेला मिठी मारून हमसून रडू लागला. प्रिया पण रडत होती, पण तिने स्वतःला सावरत मानसच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला समजावू लागली. मानस, अगोदर तू शांत हो. आपण सगळे मिळून माधुरीला शोधून काढूया. ती आपल्याला नक्कीच भेटेल. ती तुझ्यावर खूप प्रेम करते. ती तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. आणि हो, त्या राहुलचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. त्याचा हिशोब अजून बाकी आहे. त्यामुळे तू आता शांत हो. तुला माधुरीची शपथ आहे. आता शांत हो बस. दरवाजात उभा असलेला उमेश हे सगळं गुपचूप ऐकत होता. मानसाने प्रिया जवळ जाऊन बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात प्रियाची नजर उमेशवर पडली. मानस, बघ ना, उमेश भाई आले आहेत. मानसने प्रियाला सोडून दिलं. उमेश हळूच मानसजवळ आला आणि त्याचा हात धरून तिथेच जमिनीवर बसला आणि म्हणाला, मानस, प्लीज मला माफ कर. कमनशिबी तू नाही, मी आहे. जे मी माधुरीवर संशय घेतला ती सांगत होती, पण मी तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. मी तुझ्या आणि तुझ्या बहिणीचा गुन्हेगार आहे. मी तुला तुझ्या बहिणीपासून दूर केलं. माझ्या या चुकीची तुला जी शिक्षा द्यायची आहे ती तू देऊ शकतोस. मी तू दिलेली शिक्षा भोगायला तयार आहे. पण तू रडू नकोस. आता शांत हो. म्हणत मानसचे डोळे पुसू लागला. मानस काहीच बोलला नाही. तो फक्त एवढेच म्हणाला की भाई, ती तुझ्यावर खूप प्रेम करते. भाई, त्या फोटो त्यावेळेसचे आहे जेव्हा फेअरवेल प्रोग्राम होता. त्या रात्री राहुलने धोक्याने माधुरीच्या ड्रिंकमध्ये वाईन मिक्स केली होती. त्यानंतर त्या रात्री जे काही झालं ते सगळं प्रियाने उमेशला सांगितलं. आता उमेशला आणखी वाईट वाटू लागलं. जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मी तिला एवढी मोठी शिक्षा दिली. मला तर आता माझीच लाज वाटू लागली आहे. मी माझी कोणतीच जबाबदारी निभावू शकलो नाही. बाबा बरोबर म्हणतात, मला बरोबर आणि चूकमधला फरक समजत नाही आणि विचार करण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही आहे. त्यामुळेच तर मी प्रत्येक वेळी चुकीचा विचार करतो आणि सगळं काही बर्बाद करून टाकतो. अचानक प्रियाची नजर स्टडी टेबलवर पडली. तिथे काहीतरी होतं. तिने जवळ जाऊन बघितलं तेव्हा तिथे 2 लेटर ठेवलेले होते. एकावर उमेशचं नाव होतं आणि एका लेटरवर मानसचं नाव होतं. प्रियाने ते लेटर उचलून बघितलं तर त्यावर माधुरीची हँडरायटिंग होती. ती मानसला म्हणाली, हे बघ मानस, माधुरीने काहीतरी इथे लिहून ठेवलं आहे तुमच्या दोघांसाठी. त्यानंतर तिने दोघांच्या नावाचे लेटर दोघांच्या हातात दिले. उमेशने भरलेल्या डोळ्यांनी त्या लेटरकडे बघितलं. त्याच वेळेस प्रियाने तिच्या पर्समधून माधुरीची डायरी काढली आणि ती डायरी उमेशला देत म्हणाली, भाई, ते लेटर वाचल्यानंतर तुम्ही ही डायरीसुद्धा वाचून घ्या. ही माधुरीची डायरी आहे. जेव्हा मानस हॉस्टेलवरून तिचं सामान घेऊन आला होता तेव्हा मी ही डायरी गुपचूप माझ्याजवळ लपवून ठेवली होती. मी विचार केला होता की जेव्हा तुम्ही माधुरीसोबत तुमचं आयुष्य पुढे नेण्याचा विचार कराल तेव्हा मी तुम्हाला ही डायरी देईल. म्हणजे तुम्हाला पण या गोष्टीची जाणीव होईल की माधुरी तुमच्यावर किती प्रेम करत होती. उमेश हरलेल्या जुगाऱ्यासारखा तो कधी डायरीकडे बघत होता
तर कधी लेटरकडे बघत होता. त्यानंतर त्याने ती डायरी आणि लेटर छातीशी लावलं आणि त्यानंतर तो ते लेटर वाचू लागला. उमेशजी, मी आशा करते की आतापर्यंत तुम्हाला माझ्या आणि माणूसच्या नात्याबद्दल सगळं काही समजलं असेल. हेच सत्य तर मी तुम्हाला सांगणार होते, पण तुम्ही मला हे सांगण्याची संधी दिली नाही. आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मी मानसच्या मागेपुढे का फिरत होते, मी त्याची इतकी काळजी का घेत होते आणि मी त्याच्यावर माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम का करत होते. उमेशजी, जेव्हा मी 5 वर्षाची होते तेव्हा माझी आई मला सोडून निघून गेली. पण जाण्याअगोदर तिने मला सांगितलं होतं की ज्याच्यासोबत मी खेळते, जो माझा लहानपणीचा मित्र आहे, तोच मानस माझा सख्खा भाऊ आहे. मी माझ्या बाबांकडे खूप हट्ट केला होता की मला माझा भाऊ परत पाहिजे, पण त्यांनी मला समजावलं की मानस तुमच्याकडेच राहणं योग्य आहे, कारण तुम्हीसुद्धा मानससोबत खूप जोडले गेले होते. तो तुमच्यापासून वेगळं होणं किंवा तुमच्यापासून दूर जाणं तुम्हाला सुद्धा सहन होत नाही. त्याला थोडीसुद्धा जखम झाली किंवा काही लागलं तर तुम्हाला वेदना होत्या. त्यानंतर मी हळूहळू प्रत्येक वर्षी समर वॅकेशनच्या त्या 1 महिन्याची वाट बघू लागले, जेव्हा तुम्ही सगळेजण कोल्हापूरला येत होता. पूर्ण वर्षामध्ये हाच तो वेळ होता जेव्हा मला माझ्या भावासोबत राहायला भेटत होतं. मी त्याच्यासोबत खेळत होते, भांडत होते, त्याच्यासोबत मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करून घेत होते. त्यानंतर तुम्ही सगळे निघून जात होता आणि त्यानंतर पुन्हा माझं वाट बघणं सुरू व्हायचं. पुढच्या वर्षापर्यंत 19 वर्ष वाट बघितली आहे मी माझ्या भावाची. त्या वयात सगळे बहीण भाऊ सोबत राहतात, सोबत खेळतात. तेच ते वय. माझं पूर्ण बालपण मी माझ्या भावाची वाट बघण्यात घालवलं आहे. झोपेतून जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा मी देवाकडे प्रार्थना करायचे की देवा, माझा भाऊ माझ्याकडे लवकर येऊ दे, म्हणजे माझी वाट बघणं थोडं कमी होईल. पण वेळ तर त्याच्या चालीप्रमाणे चालत असतो. मी एक कमनशिबी बहीण आहे जी भावासाठी, माझ्या स्वतःच्या भावासाठी मी तरसत राहत होते. आणि जेव्हा मला माझ्या भावाजवळ राहण्याची संधी मिळाली तेव्हा माझं नशीब एवढं दुर्दैवी आहे की त्याच्याजवळ सुद्धा राहणं माझ्या नशिबात नाही आहे. तुम्ही मला विचारलं की मी नकार दिल्यानंतर सुद्धा तू इथे का थांबली होतीस. तुम्ही नकार दिल्यानंतर सुद्धा मला काहीच अधिकार नसताना सुद्धा मी इथे थांबली, कारण मी माझ्या भावाजवळ राहणं, त्याच्यावर प्रेम करणं या लोभापासून वाचू शकले नाही. मला तर फक्त एवढ्या वर्षापासून आमच्यामध्ये जो दुरावा होता तो कमी करायचा होता. मला माझ्या भावाचे खूप लाड करायचे होते. मी इतके वर्ष माझ्या भावाची वाट बघितली होती. ते वर्ष मला भरून काढायचे होते, पण तुम्ही मला माझ्या भावापासून दूर जायला मजबूर केलं. तुम्ही माझ्यावर जो आरोप लावला त्या आरोपामुळे मी माझ्या भावाला नजर मिळवू शकत नाही, त्यामुळे मी इथून दूर जात आहे, खूप दूर. मला तर इतका सुद्धा हक्क नाही की मी तुम्हाला सांगू शकेल की मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. पण हो, हे मी नक्कीच म्हणेल की आता कदाचित आपण कधीच भेटणार नाहीत. मी आईला खूपदा सांगितलं होतं की तुम्हाला सत्य काय आहे ते सांगून टाका, पण कदाचित त्यांना भीती वाटत होती की जर तुम्हाला सत्य सांगितलं तर तुम्ही मानसपासून दूर व्हाल. शेवटी मी तुम्हाला एकच विनंती करते की माझ्या भावाची काळजी घ्या. तसं तर मी तुमच्या डोळ्यामध्ये बघितलं आहे की तुम्ही सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करतात. तुम्ही त्याच्यावर एवढं प्रेम करता, कदाचित मी सुद्धा करत नसेल, तरीसुद्धा मी तुम्हाला प्रार्थना करते की माझ्या भावाची काळजी घ्या आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जा. जी पण मुलगी तुमच्या लायक असेल, जिच्यावर तुमचा विश्वास असेल, तिच्यासोबत तुम्ही नवीन आयुष्याला सुरुवात करा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. माधुरी. पत्र वाचून उमेशच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो आत्मग्लानीने नजर सुद्धा वर करत नव्हता. त्याने आता डायरीची पानं पलटायला सुरुवात केली. डायरीचे प्रत्येक पान उलटताना तो आत्मग्लानीच्या आगीत जळू लागला. त्याला आता स्वतःचाच खूप राग येऊ लागला होता, कारण त्याने रियाचं ऐकलं होतं. जेव्हा त्याने हे वाचलं की माधुरी पण त्याच्यावर त्याच वेळेपासून प्रेम करत होती जेव्हापासून तो पण तिच्यावर प्रेम करू लागला होता,
आता त्याला असं वाटत होतं की कुठून तरी माधुरी परत यावी आणि तो काहीही करून तिला म्हणून परत घेऊन येईल. पण आता कदाचित हे अशक्य होतं आणि होणारसुद्धा का नाही, कारण जी जुदाई त्यांनी स्वतःसाठीच ओढवून घेतली होती. आता मानसने पण त्याचं लेटर वाचायला सुरुवात केली होती. मानस, तू हे पत्र वाचत आहे याचा अर्थ असा आहे की तुला पण समजलं आहे की मी तुझी सख्खी बहीण आहे. तुला तर खूप राग येत असेल माझा, तर प्लीज तुझ्या या 3 मिनिटांनी मोठी असलेल्या बहिणीवर रागावू नकोस. सॉरी, ते पण खूप मोठावाला. आतापर्यंत आईने तुला सांगितलं असेल की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण दोघे एकमेकांपासून वेगळे झालो. मला पण आईने मरण्या अगोदर सगळं काही सांगितलं होतं की तू माझा जुळा भाऊ आहेस. पण तुझ्या भल्यासाठी बाबांनी मला तुला सत्य सांगायला मनाई केली होती. त्याच्या शेवटच्या समयी बाबांनी मला तुझी काळजी घ्यायला सांगितली होती. पण माझं दुर्दैव, मी आता जात आहे, कारण आता ही गोष्ट तुझ्या बहिणीच्या आत्मसन्मानाची आहे. त्यामुळे प्लीज तू मला चुकीचं समजू नकोस. आणि हो, तू उमेशजींवर या गोष्टीसाठी मुळीच रागावू नकोस. हा तुझ्या मोठ्या बहिणीचा आदेश आहे. ज्या प्रकारे आजपर्यंत तू उमेशजींवर प्रेम करत आला आहेस, त्यांना सन्मान देत आला आहेस, त्याच प्रकारे तू पुढे पण त्यांना मान देत राहशील. त्यांना राग खूप लवकर येतो एवढेच, पण ते मनाने खूप चांगले व्यक्ती आहेत. मी आशा करते की तुला माझ्या भावना समजत असतील आणि तू लहान भाऊ असल्याच्या नात्याने तुझं कर्तव्य निभाव. तुझ्या मोठ्या भावाची काळजी घे, त्यासोबतच आईबाबांची सुद्धा काळजी घे. त्यांची प्रत्येक गोष्ट त्यांचा आदेश म्हणून ऐकत जा. आणि हो, मी तुझी मोठी बहीण असल्याच्या नात्याने प्रियाला एक वचन दिलं होतं, तिला आयुष्यभर आनंद देण्याचा आणि एक पूर्ण परिवार देण्याचा. त्यामुळे तू माझ्या या वचनाची सुद्धा लाज राख. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर तू तिची साथ सोडू नकोस. तिच्यावर विश्वास ठेवून तिच्या विश्वासावर पात्र होण्याचा नेहमी प्रयत्न कर. आणि आता शेवटी आपण कधी भेटू, कुठे भेटू, कसं भेटू हे तर मला सुद्धा माहीत नाही. पण जेव्हा मी स्वतःला शोधून काढेल तेव्हा मी नक्कीच भेटेल. म्हणजे तू मान वर करून म्हणू शकशील की ही माझी बहीण आहे, माधुरी पाटील, तुझीच माधुरी. मानस हे लेटर वाचून प्रियाला मिठी मारून रडू लागला. प्रियाला सुद्धा मानसला यावेळेस शांत बसायला सांगणं योग्य वाटत नाही. थोड्या वेळानंतर रडून मन हलकं झाल्यावर तो प्रियासोबत खाली आला. तो बाहेर जाऊ लागला तेव्हा दामोदररावांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, मानस, तू कुठे जात आहेस? आवाज ऐकून उमेश पण खाली आला. बाबा, मी माधुरीला शोधायला जात आहे. तिला आता माझी गरज आहे, मानस म्हणाला. पण याची काहीच गरज नाहीये, दामोदरराव म्हणाले. यावर उमेश म्हणाला, बाबा, मानस बरोबर बोलत आहे. ती इथे कोणालाच ओळखत नाही, त्यामुळे तिला शोधायला पाहिजे. माहीत नाही कुठे गेली असेल. त्यावर दामोदरराव म्हणाले, तू तर गप्प बस. तुझ्यासाठी हेच चांगलं आहे. ती आज भटकत आहे ना, त्याचं कारण तूच आहेस. आणि मानस, तू माधुरीला शोधण्याऐवजी लंडनला जाण्याची तयारी कर. अगोदर स्वतःला त्या लायकीचं बनव की तू तुझ्या बहिणीची जबाबदारी घेऊ शकशील. नाहीतर तू पण उमेशसारखं काहीच कसर सोडू नकोस की मी माझा भावासमान मित्र यशवंतरावांना नजरसुद्धा मिळवण्याच्या लायकीचा काय तर त्यांच्यासमोर उभासुद्धा राहू शकणार नाही. आता तुझी मर्जी आहे. हो, माधुरीची पण हीच इच्छा आहे की तू अगोदर तुझं शिक्षण पूर्ण करावं. हे ऐकून मानस चकित होत म्हणाला, म्हणजे बाबा, तुम्हाला माहीत आहे की माधुरी कुठे आहे? त्यावर दामोदरराव पटकन म्हणाले, नाही, मला नाही माहीत माधुरी कुठे आहे. पण तिची काय इच्छा आहे हे मला माहीत आहे. तिने तिची इच्छा सांगितली आहे की तू तिला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस, वेळ वाया घालवू नकोस आणि लंडनला जाऊन तुझं पुढचं शिक्षण पूर्ण कर. आणि बाबा माझ्यासाठी काही म्हणाले नाही का? उमेश अडकळत म्हणाला. दामोदरराव पण उमेशकडे न बघता म्हणाले, जेव्हा ती तुला काही बोलत होती तेव्हा तू तिला काहीच बोलू दिलं नाहीस. आता तुला स्वतःसाठी काय ऐकायचं आहे? जे तुला चांगलं वाटेल, जी तुझी मर्जी असेल तेच तू स्वतःसाठी कर. तुला कोणत्याच गोष्टीसाठी थांबवणार नाही.
तेवढ्यात सगळ्यांची नजर दरवाजावर गेली. तिथे शिव हैराण होऊन सगळ्यांचं बोलणं ऐकून काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि तो म्हणाला, तुम्ही हे काय म्हणत आहात? काही झालं आहे का? आणि बाहेर ही सगळी जी सजावट केली आहे ती काढण्यात काय येत आहे? शिवने संशयित नजरेने सगळ्यांकडे बघत विचारलं. त्यावर सीमाताई हळू आवाजात म्हणाल्या, शिव बेटा, तुझ्या मित्राने सगळं काही बर्बाद करून टाकलं आहे. घरातली लक्ष्मी घर सोडून गेली आहे. त्यामुळे आता इथे कोणतीच पार्टी होणार नाहीये. हे ऐकून शिवने घाबरत घाबरत विचारलं, पण झालं काय आहे आंटी? हे तरी सांगा ना. तुझ्या मित्रालाच विचार ना, सीमाताई म्हणाल्या आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या.